नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कसा चालू आहे? आज मी तुम्हाला रोमन संख्या या चॅप्टरवरती एक सेपरेट व्हिडिओ घेते. एवढाच व्हिडिओ केला तर तुम्हाला कुठलाच कधीच प्रश्न चुकणार नाही रोमन संख्यावरील. यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळंच घेत आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला पुस्तकात नाही तेही ॲडिशनल मी माहिती या व्हिडिओमध्ये आणलेली आहे, जेणेकरून स्पेशली जे क्लास लावू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि यामध्ये सर्व मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ कशी तयार करायच्या रोमन संख्या त्यापासून ते एकदम सोपी पद्धत ती सोपी ठेवण्यासाठी की तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला तर कधीच विसरणार नाही. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला थोड्या गृहपाठाला पण देईन रोमन संख्या आणि नंतर त्याची बेरजेचे गणित पण देईन. तर त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की तुम्हाला फायद्याचं ठरेल ही 100% मी गॅरंटी देते. याच्यामध्ये जे तुमच्या पुस्तकात आहे ते तर घेतलेलंच आहे, मी त्याच्या ॲडिशनल थोडी माहिती घेतलेली आहे की जी तुम्हाला पुस्तकातून भेटणार नाही. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मग पहिल्यांदा आपण रोमन संख्या म्हणजे काय, तर ज्या आपल्या संख्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जसं की देवनागरी संख्या म्हणजे जे आपण मराठीत नंबर लिहितो त्याला देवनागरी संख्या म्हणतो. हे नंबर लिहिलेले आहेत त्याला इंटरनॅशनल नंबर म्हणतो. तसंच रोमन संख्या असतात. रोमन संख्यामध्ये त्याचा वापर कुठं होतो, जसं की तुम्ही रेल्वेचे घड्याळ कधी पाहिले असेल तर त्याच्यामध्ये, किंवा काही जणांच्या हातात घड्याळ घालतात त्याच्यामध्येही रोमन संख्यांचा वापर करतात. आणि आपल्याला रोमन संख्या या आत्ता तुम्ही परफेक्ट केलं तर तुम्ही कधीच विसरणार नाही. हे असे सर्व प्रकार त्याच्यामध्ये मी घेणार आहे. तर सुरुवातीला मी काय लक्षात ठेवायचं, मी सुरुवातीला जेवढ्या संख्या सांगते तेवढे एक 4-5 संख्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला 1 ते 100पर्यंत कमीत कमी एक पण रोमन संख्या चुकणार नाही किंवा ते विसरणार पण नाही. तर सुरुवातीला पाठ काय ठेवायचं मी तेवढ्या संख्या देते. पहिल्यांदा एक आहे म्हणजे काय करायचं, एकच रेषा द्यायची उभी, म्हणजे आपण इंग्रजीमध्ये आय लिहितो ना तसं ते म्हणजेच एकला रोमन संख्येमध्ये असे आय लिहितात. तर नंतर काय आय एकला, 5ला काय लिहितो आपण व्ही, 10ला एक्स, नंतर 15ला एक्स म्हणजे 10 आणि वर हे व्ही म्हणजे 5, म्हणजे 10 आणि 5 किती झाले 15 एक्स व्ही. नंतर 20ला काय लिहिणार, हे एक्स म्हणजे 10 आणखी एक एक्स म्हणजे 10, म्हणजे एक्स किती झाले 20 झाले. सुरुवातीला तुम्ही 20पर्यंत संख्या आल्या तर तुम्हाला पुढच्या संख्या अवघड जाणार नाहीत, सगळ्या सोप्या संख्या असतील. त्याच्यासाठी अगोदर 20पर्यंतच्या संख्या नीट पहा आणि व्हिडिओ 2x मध्ये न पाहता थोडं तुम्ही आत्ताच बेसिक तुम्ही पक्क करून घेतलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि अवघड पण जाणार नाही. तर सुरुवातीला एवढ्या जर 5 संख्या जर लक्षात ठेवल्या तुम्ही तर बाकीचं तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे 1ला आय, 5ला व्ही, 10ला एक्स, 15ला एक्स व्ही, 20ला एक्स. नंतर आता आपण बाकीच्या संख्या बघू कशा तयार करायच्या. तर हे एवढं पाठ झाल्यावर बाकीच्या सोप्या आहेत. एकला एक रेष द्यायची, 2ला 2 रेषा द्यायच्या उभ्या, हे झालं 2 उभ्या रेषा. 3ला काय द्यायच्या 1 2 3 रेषा द्यायच्या, हे झालं रोमन अंकामध्ये 3. तर भरपूर वेळेस परीक्षेमध्ये ते चुकवण्यासाठी तुम्हाला काय करतात 4ला 4 उभ्या रेषात देतात, पण ते 3पर्यंतच हे लागू होतं आहे. नंतर 4ला काय करायचं, 4 हा 5च्या अगोदर येतं आहे त्याच्यामुळे ही 5 लिहायचं इथं, आणि ह्याच्या अगोदर 4 येते म्हणून इथं उभी रेषा ओढायची, मग हे झालं 4. नंतर 5ला काय येतं व्ही, आणि 6ला काय येतं 6 5च्या नंतर येतं म्हणून व्ही लिहायचं, त्याच्यानंतर उभी रेष द्यायची. म्हणजे हे 3 तुम्ही लक्षात कसं ठेवणार, 5ला 1 2 3 कसं लक्षात ठेवले, 1ला 1 उभी रेष, 2ला 2 उभ्या रेषा, 3ला 3 उभ्या रेषा, आणि 4 5च्या अगोदर येते म्हणून ही 5ला आपण व्ही घेतो, त्याच्या अगोदर एक रेष दिली ते झालं 4, हे झालं 5, आणि 6 5च्या नंतर येतं म्हणून व्ही लिहायचं आणि त्याच्या पुढे एक रेष द्यायची, ही झाली 6. 7ला काय येणार, ही 5, ही एक उभी रेष 6 आणि ही एक उभी रेष 7. नंतर 8ला व्ही, ही एक 6, ही 5 झालं, एक 6, ही 7, ही 8. 9ला काय येणार, इथं 4 रेषा येणार नाहीत व्ही लिहून, तर 9 हे लक्षात कसं ठेवायचं, 4 5 6, परत 10 11 12, परत 14 15 16, हे असे 5 येते का नाही त्याच्या अगोदरच्या आणि नंतरच्या संख्या एवढ्या लक्षात ठेवा फक्त. तर 9ला काय येणार, हे 10 आहे एक्स,
त्याच्या अगोदर एक उभी रेष म्हणजे ती झालं 9. आता तुम्हाला समजलं 10 पर्यंत संख्या. नंतर आता 11. 11 काय येणार? 10च्या नंतर 11 येते म्हणून इथं 10 घ्यायचं. त्याच्यानंतर एक उभी रेष म्हणजे 11. 12ला काय येणार? x म्हणजे 10, त्याच्या पुढे 1 2. 12ला उभ्या 2 रेषा. 13ला काय येणार? x ही एक उभी रेष, ही म्हणजे 10, ही 11, ही 12 आणि 13. हे 13 पर्यंतच 3 रेषा द्यायच्या. 14ला द्यायच्या नाहीत 4 रेषा. म्हणजे 14ला काय येणार? x. नंतर मग ही काय सांगितलं होतं बाकीचं तुम्ही 10 पर्यंत पाठ केल्या तर 4ला काय येतं इथं? 4 5च्या अगोदर येते म्हणून व्हीच्या अगोदर एक रेष द्यायची सांगितली होती. मग 14 कसं तयार होते? 10 आणि 4 म्हणजेच व्हीच्या अगोदर एक रेष. हे झालं 14. 15 नंतर 16ला कसं येणार? x नंतर व्ही आणि त्याच्या पुढे एक रेष द्यायची म्हणजे 10 आणि 6 16 होते म्हणून x आणि व्ही आय. नंतर 17ला काय येणार? हे 10 परत हे 5 15 हे 16 17. 18ला काय येणार? हे x 10 परत हे व्ही म्हणजे 5 10 आणि 5 15 परत हे 16 17 18. नंतर 19ला काय येणार? तर ही x आणि 9ला काय घेतो आपण? 10च्या अगोदर असते 9 म्हणून 10च्या अगोदर रेष द्यायला सांगितले होते. मग हे 10 आणि हे 9. हे काय झालं? आणि हेच संख्या आता कसं एखाद्या वेळेस नुसतं तुम्हाला ही दिलं रोमन संख्या दिल्या आणि ते इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहा म्हणलं तर या संख्येमध्ये अशा भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं आहे. तर हे लक्षात कसं ठेवायचं? इथं काय वाटतं बघा, हे जर x इकडलं खुडलं तर x आहे म्हणजे 11 होतं आहे आणि पुढे x. मग 11 आणि हे 10 आपण काय 21 असं म्हणू शकतो का? नाही येणार. 21ला कसं येतं आहे? 21 कसं लिहितो आपण? 21 म्हणजे ही x ही x 10 10 20 आणि हे एक 21 असं 21 बनतं आहे. तर हे समजून घ्या अगोदर. ही अशी संख्याच नसते ना, तर हे 10 आणि हे परत इकडं 11 आणि हे 10 म्हणून 21 असं तयार संख्या होतच नाही. त्याच्यासाठी नीट बारकाईनं लक्ष द्या. एवढं जर तुम्ही आत्ता लक्षात ठेवलं तर तुमच्या कधीच विसरणार नाहीत ह्या संख्या. मग 19 झालं. 19चं कसं तयार केलं आपण? हे 10 आणि हे 9 म्हणजे असं 19 बनलं. 20चं काय येतं? x. आता झाले 20 पर्यंत. 21ची मी इथं सांगितलेलीच आहे. 22चं काय येणार? x 2 आहे 22. 23चं काय येणार? x 3 रेषा उभ्या 23. 24चं काय येणार? x आणि 24ला 4ला कसं लिहितो? हे असं. मग ह्या 1 ते 20 पर्यंतच्या समजल्या तुम्हाला संख्या. मग त्याच्यानंतर आता ह्या 30 म्हणजे 39 पर्यंत अशा संख्या तयार होतील. म्हणजेच इथं x घ्यायचा, नंतर परत 1 2 3 पुढे जसं लावचाल तसंच इकडं घ्यायचं. आता त्याच्या वेगळं काय? तर 40 ही संख्या वेगळी. तर हे तुम्हाला पुस्तकात भेटणार नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी सुरुवातीलाच सांगितले आहे की हे एक्स्ट्रा आहेत, त्याच्यातले मी काही तुम्हाला माहिती कलेक्ट करून बाकीकडून हे तुम्हाला देत आहे. तर 40चं काय येणार आहे? 40चं आहे हे 50चं सुरुवातीला सांगते मी. 50ला काय येतं आहे? L आणि 40ला काय येतं आहे? XL. समजलं? 40ला XL आणि 50ला L. मग 50ला L लक्षात ठेवायचं, त्याच्या अगोदर 40 आहे म्हणून त्याच्या अगोदर X लावायचं. मग परत नंतर काय? 90ला काय? 100ला सांगते. 50ला L, 100ला C, 90ला XC. म्हणजे 40 आणि 50 सारखंच. लक्षात कुठल्या संख्या ठेवायच्यात मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. 1 5 10 15 20 आणि ह्याच्यातल्या कुठल्या लक्षात ठेवायच्या? 50 100. मग 50ला L, मग 40ला XL किती आणि 100ला C आणि 90ला काय येणार आहे? XC. नंतर 500ला काय येणार आहे? D आणि 1000ला काय येणार आहे? M. तर 500 आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. तर काय लक्षात ठेवायचं? ABCDमध्ये अगोदर D येतो म्हणजे अगोदर 500 संख्येत पण अगोदर 500 येतो, त्याच्यामुळे 500ला D आणि 1000ला M असं लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काहीतरी ट्रिक वापरू शकता. मग हे लक्षातच ठेवा. 5 ते 6 वेळेस तुम्ही मनापासून वाचलं नाही तुम्हाला 100% गॅरंटी ही पाठच होणार. मग पाठ करताना काय करायचं? 50ला L, नंतर 40चं करायचं. 40ला XL, 100ला C, 90ला XC, 500ला D, 1000ला M. तर अशा प्रकारे आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्या पाहिल्यानंतर हे एक्स्ट्राच्या दिलेल्या आहेत. तर ह्याच्यावरून तुम्हाला मी एक होमवर्कला नवीन संख्या देते की तुम्ही त्या सोडून बघा. तुम्हाला जर सोडवता आल्या तर नक्की समजल्या म्हणायचं. मग त्यासाठी आधी व्हिडिओ नीट मन लावून पहा. या संख्या तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. तर या तुम्हाला होमवर्कला मी काय संख्या देते तर तुम्ही तयार करायच्या. 1 नंबरच्या आहे 45,
45 ह्याचं एक बनवा. नंतर 57 हे एक बनवा. मग 57 बनवताना x 5 x घ्यायचे, मग 50 बनते असं करायचं नाही. तर 57 कसं बनेल, 50 घ्यायचं. 50ला काय येतं आहे L, आणि 7ला काय येतं आहे VII. मग L VII असं संख्या बनवायची. इथं L आहे L. नंतर सगळे ह्याला 60ला 6x, 50 57ला 5x असे घ्यायचे नाही. त्याच्यासाठी ही पुढची माहिती दिलेली आहे. 45ला काय येईल तर XL 40 बनतं आहे, आणि नंतर 5ला काय येईल V. म्हणजे 45चं मी उत्तर 2 ह्याचे तर सांगून दिले तुम्हाला. 45ला XL आणि 5चं V असं येतं. तर आता बाकीचे आणखी 5 देते, ते तुम्ही मनानं सोडवायचे. आणि नक्की नुसतं व्हिडिओ पाहायचा नाही, तर ते तुम्ही वहीत सोडून बघा. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः सोडवलं तर ते कधीच विसरणार नाही, नुसतं बघून लक्षात राहणार नाही. तर एकदा वाटलंच तर मनानं पेजवर लिहून काढायचे 1 ते 20 संख्या. परत हे एक्स्ट्रा दिलेलं, आणि सुरुवातीला मनानं लिहायचं, आणि नाही समजलं तर नंतर व्हिडिओ पाहायचा. मग नंतर काय येणार आहे, आणखी एक देते. 76, 85, 92, 92ला 90 आणि नंतर 2च्या घ्या, आणि नंतर 45 झालेली आपलं रिपीट होईल. 46 करायचं. 46 4 झाले. आणखी एक देते तुम्हाला. 25 घ्या. तर ह्या तुम्हाला होमवर्कला संख्या आहेत, आणि नक्की तुम्ही सोडून पहा, तर त्यामुळे तुमच्या विसरणार नाहीत. आणि तुम्हाला काय ह्याचे रोमन संख्येचे तुम्हाला 1-2 गणितं सांगते आणि सोडवायलाच घरी देते. तर पहिलं आहे VI + II. हे कसं सोडवणार गणित, तर हे 1 मध्ये 1 असं आपल्याला संख्यासारखं बेरीज करायची नाही की ह्या याच्यामध्ये हे 1 मिसळायचं असं नाही. तर हे काय VI म्हणजे काय 6 आहे, आणि हे काय 2. तर 6 म्हणजे VI इथं वाटलं सर लिहून देते. VI म्हणजे काय असतं 6 असतं. 2, आणि ही काय 2 उभ्या रेषा म्हणजे 2, म्हणजे 6 + 2 काय येणार 8. तर 8 कसं लिहितो आपण, हे 5 6 7 8 हे असं 8 लिहायचं. ही झाली रोमन संख्यांची बेरीज. मी एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्व रोमन संख्याचे प्रश्न सगळे तुम्हाला सोडवता येतील अशा हिशोबाने हा व्हिडिओ तयार करत आहे. रोमन संख्या बेरीज. नंतरचं काय XII म्हणजेच x म्हणजे 10, हे 2 म्हणजे 12, आणि नंतर त्याच्यामध्ये आपण x घेऊ. मग काय झालं, हे 12 अधिक x म्हणजेच 10. तर काय झालं 12 अधिक 10 म्हणजेच 22. 22 कसं लिहिणार, x हे झालं 20, आणि ही 1 2 हे झालं 22. तर तुम्ही होमवर्कला 1-2 तुम्हाला गणित देते. आणखी खूप असे मुलं आहेत की जे खूप खेड्यामध्ये राहतात, त्यांना ट्युशन भेटत नाहीत. तर त्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हाच आपला व्हिडिओचा उद्देश आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पाहत राहा, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, म्हणजे मला कळेल की किती जणाला समजतो आहे, आणि आणखी काय तुम्हाला एक्स्ट्रा देता येईल. हे तुम्ही होमवर्कला घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन आपला व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जेणेकरून स्पेशली जे क्लास लावू शकत नाहीत, किंवा ज्यांच्या इथं क्लासच नाहीत, किंवा ज्यांच्या इथं आहेत ते काही जण फीससाठी किंवा काही इतर कारणासाठी ते लावू शकत नाहीत, तर त्यांना नक्की माहिती भेटेल. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी नवीन एखादा व्हिडिओ टाकले तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आवडल्यास नक्की लाईक करा, म्हणजे मला कळेल किती जणाला आवडला आहे व्हिडिओ.